हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. आणि याच्यामध्ये माझ्या दिवसाची जी सुरुवात होते ही नेहमी माझ्या बाळाला ब्रेकफास्ट बनवण्यापासून होते. ती 6 महिन्याची आहे, सो ब्रेकफास्ट इज अ मस्ट. त्याच्यानंतर ॲज बिंग अ वर्किंग मॉम आपलासुद्धा ब्रेकफास्ट खूप हेल्दी असणं, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण की एवढे सगळे रोल्स प्ले करायचे म्हणजे ऑब्व्हियसली स्टार्टिंग तर जोरदार झालीच पाहिजे. सो यू कॅन चेक. प्रोटीनचा डबा माझा ऑलमोस्ट संपत आलेला आहे. डेली बेसिसवरती मी 1 स्पून प्रोटीन घेते. सोबतच मी हर्बल लाईफचं पर्सनलाइज प्रोटीनची जी पावडर आहे तीसुद्धा घेते. अँड फ्लॅक्स सीड्स आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की डिलिव्हरीनंतर खूप जास्त हेअरफॉल होतो आहे आणि हा हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी फ्लॅक्सीड पावडर इज मस्ट. सो ह्या सगळ्याचा शेक जो आहे हा प्रॉपरली मी कन्झ्युम करते डेली बेसिसवरती. either you can skip the meal or the dinner, but don't skip your breakfast, कारण की ब्रेकफास्ट आपल्या बॉडीला थ्रूआउट अ डे एक एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्यामुळे तुमचा ब्रेकफास्ट जो आहे हा स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बी बॉडी वाईजचे जे गमीज आहेत ते तुमच्या विटॅमिन्स डिफिशियन्सी आफ्टर प्रेग्नन्सी भरून काढतात. सो ते सुद्धा मी घेते. आणि त्याच्यानंतर 3 लिटर वॉटर थ्रूआउट अ डे ही एक माझी प्लस हॅबिट आहे डेली बेसिसवर.